बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय मोठी आणि दुर्दैवी घटना। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडालेली असतानाच खालापूर जवळच्या इर्शाळवाडीमध्ये जुन्नरचं माळीण आणि महाडमधील तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे। खालापूर जवळील इर्शाळवाडी इथे दरड कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे आणि या गावामध्ये 50 ते 60 घरांची वस्ती आहे। प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अंदाजे 60 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता आहे। आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आतापर्यंत 25 ग्रामस्थांना रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे। काल रात्री 9 ते 10च्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आलेली आहे आणि दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या 2 तुकड्या घटनास्थळी पोहोचल्यात। याशिवाय फायर ब्रिगेड आणि पोलीसही घटनास्थळी उपस्थित आहेत। सततच्या पावसामुळे बचाव कार्यामध्ये अडथळा येतोय आणि पावसामुळे अद्यापही डोंगरावरची माती घसरते तर गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता बंद असून वाहनं जात नाहीयेत। गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या घटनास्थळी रवाना झालेले आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, दिवसाच्या सुरुवातीलाच अतिशय दुर्दैवी बातमी समोर आलेली आहे, काय सध्या तिथे स्थिती आहे? प्राजक्ता, रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळलेली आहे आणि जवळपास या ठिकाणी 46 घरं होती, त्याच्यातली बहुसंख्य घरं जी आहेत ही या दरडीखाली अडकलेली आहेत। 60 पेक्षा अधिक नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकलेले। आता इर्शाळगडाच्या पायथ्याशी आपण आहोत, कारण का इर्शाळगडावरती ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही, कारण का अत्यंत रिस्की आहे। त्या ठिकाणचे सगळे रस्ते बंद झालेले आहेत आणि या ठिकाणी जर आता पाहायला गेलं तर काही लोकांना आता त्या गडावरनं खालती आणण्यात आलेला आहे। मात्र मोठा आक्रोश जो आहे हा या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण का रात्री ही घटना घडली, त्यानंतर एनडीआरएफच्या टीम आल्या। मात्र आता जी मदत कार्य जे होत आहे हे मानवी स्वरूपाचं मदत कार्य आहे का? कुठच्याही प्रकारे तिकडे यंत्र जे आहे हे पोहोचू शकत नाही, कारण का खूप उंचीवरती ही सगळी घटना घडलेली आहे। आता जर आपण हा पायथ्याशी जर पाहायला गेला तर नातेवाईकांचा मोठा आक्रोश जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। ज्या वेळेला मी या ठिकाणी सकाळी 3 वाजता पोहोचलो होतो, 3 वाजल्यापासून अनेक नातेवाईकांचा आक्रोश जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळत होता आणि आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात रात्रीपासून या ठिकाणी पाऊस आहे, बचाव कार्यात अडथळे होत आहेत, एनडीआरएफच्या टीमला त्या ठिकाणी पोहोचायला अडचणी निर्माण होत आहेत। एकीकडे प्रशासन संपूर्णपणे ताकद लावत असताना निसर्गाच्या पुढे जे आहे हे कुठेतरी हे प्रयत्न, ही मदत कुठेतरी तोकडी पडताना आपल्याला पाहायला मिळते। आणि आता आपण जर पाहायला गेलं ते हे सर्व लोक वरती अडकले होते, त्यांना आता रेस्क्यू करण्यात आलेला आहे, खालती आणण्यात आलेला आहे। कोण अडकले तुमच्या घरी? कोण अडकले वरती? आमचे भाऊजय, भावाची पोरगा, मुलगा, वहिनी, बहिणीचं 2 पोरग, बहिणीची पोरग्याची पोरा, एक बसला, एक बसला नात, 3 घरातली माणसा 15-16 तुम्ही अडकला होतात का त्याच्यात? आम्ही नाही, आम्ही लांब राहतो, आम्ही दोधानील राहतो, आम्हाला माणसा सांगायला आणि असा झालेला सांगितला नाही मला, आता मी दोस्तो तिकडं। माझी भाऊजाई पकी चांगली, भावाचा पोरे 15 शिकलेलं, कामाला लागलेलं। किती लोक अडकले असतील, काय अंदाज आहे? बाई आपली सगळी कवडी माणसा, एक घरातली 5, 2 घरातली किती। प्राजक्ता, हा सगळा आक्रोश मन हेलावून टाकणार आहे, कारण का सकाळी ज्या वेळेला मी 3 वाजता या ठिकाणी पोहोचलो, 3 वाजल्यापासून हा आक्रोश आम्ही सगळे ऐकतोय। प्रयत्न जे आहेत हे केले जात आहेत, मात्र कुठेतरी ह्या सगळ्या यंत्रणा जर आपण पाहायला गेलं तर प्रयत्न करतायत, मात्र हा आक्रोश नातेवाईक ह्या ठिकाणी आता धाव घेत आहेत, कारण का ही रात्री जरी घटना घडली असली तरी या ठिकाणी मदत कार्य पोहोचायला काहीसा विलंब लागतो, कारण का परिस्थितीच त्या प्रकारची आहे। त्या गडावरती जायला प्रचंड प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत, माध्यमांना सुद्धा या ठिकाणी पाहिलं। आणि आता जर आपण पाहायला गेलं
तर जे लोक अडकले होते, ज्यांना वाचवण्यात येतंय, त्या लोकांना ह्या टेंटमध्ये जे आहेत हे आणून ठेवलं जातंय. त्यामुळे एकीकडे पाऊस सुद्धा मुसळधार या ठिकाणी पडतोय. पाऊस मुसळधार पडल्या कारणानं अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आपण जर पाहायला गेलं तर पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. पोलिसांकडनं नातेवाईकांची समजूत काढली जाते. संताप, आक्रोश ह्या गोष्टी नातेवाईकांकडनं होणं स्वाभाविक आहे, कारण का तशा पद्धतीची परिस्थितीच उद्भवलेली आपल्याला पाहायला मिळते. सर्वत्र हा चिखल झालेला आहे आणि या चिखलातनं अनेक निसरडी सुद्धा जी आहे ही झालेली आहे. त्यामुळे अनेकांना ह्या चिखलातनं वाटा काढत जावं लागतंय. या ठिकाणची परिस्थिती अत्यंत भयावह अशी परिस्थिती आहे. अनेक सामाजिक संस्था मदत करण्यासाठी पुढे सरसावलेल्या आहेत. मोठ्या संख्येनं लोक आलेले आहेत. काही ट्रेकर्स या ठिकाणी आलेले आहेत. मात्र परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही आपण. त्यामुळे कुठेतरी हे सर्व प्रयत्न जे आहेत हे केले जात आहेत. जेवढे होता होईल तेवढे प्रयत्न केले जात आहेत. मात्र परिस्थिती आणि निसर्गापुढे काहीशे आपली प्रयत्न जे आहेत हे तोकडे पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता जर आपण सद्यस्थितीची जर माहिती घ्यायला गेली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरं सुद्धा अडकलेली आहेत. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जवळपास 5 ते 6 नागरिक आहेत आणि त्यामुळे ही घटना घडल्यानंतर काहीच कळलं नाही, कारण का एकतर त्या ठिकाणी विजेचा अभाव होता. सौर ऊर्जेवरती अनेकांच्या घरांमध्ये लाईट होती. त्यामुळे नेमकं काय झालं कोणालाच कळलं नाही. प्रत्यक्षदर्शी असं सांगतायत की खरं तर विशाल, ही सगळी दृश्य पाहून डोळ्यामध्ये निश्चितच पाणी येईल, कारण नागरिकांचा हा आक्रोश देखील पाहायला मिळतोय. तुम्ही असेच सोबत राहा. आपण पाहतोय मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील इरसाळ गावावर ही दरड कोसळलेली आहे आणि यामध्ये गावातील 60 पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. दरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि आमदार महेश बालदी हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि ज्या भागात दुर्घटना घडली आहे त्या ठिकाणी एनडीआरएफच्या पथकाकडून मदत कार्य सुरू आहे. रेस्क्यू टीम सोबत गिरीश महाजन देखील मदत कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. गेल्या 24 तासांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये याच मुसळधार पावसामुळे एक मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे. राज्याचे मंत्री आपल्यासोबत बोलण्यासाठी गिरीश महाजन आहेत. महाजन सर, नेमकं किती वाजता दुर्घटना घडलेल्या घटनाच्या ठिकाणी तुम्ही निघालेला आहात? कुठे आहात तुम्ही नेमके आता? नंतर ज्या गावात घटना घडलेली आहे त्या गावात वरती डोंगरावर मी या ठिकाणी आहे. माझ्यासोबत महेश बालदी आमदार या भागातले त्याच्याकडे आलेले आहेत. अतिशय जीवघेणा प्रवास, जवळपास 2.5 तास प्रवास करत पायी चालत वर आम्ही डोंगरावर अतिशय टोकावर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. रस्त्यात एक फायर ब्रिगेडचा कर्मचारी, त्याला दम लागला, त्याला अटॅक आला, तो बिचारा जागीच गतप्राण झाला. काही इंडिया टीम मधले, रेस्क्यू टीम मधले लोक इंजुर्ड पण झालेले आहेत. कारण खूप पाऊस, खूप हवा आणि सिंगल पायवाट आणि दोन्ही बाजूला खूप खोल 1000-2000 फूट दऱ्या, असा सगळा हा प्रवास आहे. पण आम्ही वरपर्यंत पोहोचलो आहे. या ठिकाणी आता रेस्क्यूचं काम कुठे करता येत नाही, कारण अंधार आहे, खूप पाऊस पडतोय आणि काही हालचाल करायला गेलो तर वरतून पुन्हा माती धसते आहे. त्यामुळे रेस्क्यू टीमच्या जीवाला धोका या ठिकाणी होऊ शकतो. पण इथे कुठलंही वाहन येऊ शकत नाही, मोटरसायकल येऊ शकत नाही. इथे खाली लोकांना न्यायचं किंवा इंज्युर्ड जे आहेत ते डेड बॉडी न्यायचं म्हणजे हा जीवघेणाच प्रवास आहे या ठिकाणी. म्हणून सकाळीच लोकांना आम्ही खाली त्या ठिकाणी उतरवणार आहोत. पण जे इंज्युर्ड आहेत त्यांना कसं तरी करून खाली नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यांना हॉस्पिटलला खाली ऍडमिट करणार आहोत. केंद्राच्या कोणत्या यंत्रणेशी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी काही संपर्क होऊ शकलाय का? कारण की आता माननीय मुख्यमंत्री महोदय रात्रभर जागे आहेत, देवेंद्रजी आमच्याशी बोलत आहेत आणि त्यांचा सर्वांचा वरती संपर्क आहे. सकाळी मी बघतो चॉपर या ठिकाणी येतं का, काही काढता येतं का, त्या लोकांना इथून शिफ्ट करता येतं का चॉपरने, असं आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण मला त्याकडे सगळा चिखल आहे, गारा आहे, इथे सगळा पाऊस आहे, थोडा फॉग आहे. त्यामुळे चॉपर इथे येऊ शकेल की नाही वरती आणि त्याला लँड कुठे करायचं, हाही मोठा प्रश्न आहे. इथे हेलिपॅड वगैरे वरती कुठे आणि तशी जागा पण नाहीये, त्यामुळे थोडं कठीणच आहे. तरी पण प्रयत्न करू. आता शेवटी कॅज्युअलिटी किती आहेत, किती लोक खाली दाबले गेलेले आहेत हे सांगणं आता कठीण आहे. तर खालापूर जवळच्या इरसालवाडीवर दरड कोसळून अनेक कुटुंब हे ढिगाऱ्याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना ही रात्रीच्या दरम्यान घडलेली आहे. प्रशासनाकडून सध्या रेस्क्यू करण्याचं काम जोरदार पद्धतीने सुरू आहे. मात्र
रात्रीच्या वेळी अंधार आणि सततचा पडणारा पाऊस यामुळे रेस्क्यूमध्ये काही अडथळे येत होते. मात्र आता सकाळपासून पुन्हा हे रेस्क्यू सुरू करण्यात आलेलं आहे. मात्र या गावावर ही दरड कोसळली आणि त्यामुळे आता इथे त्यांच्या नातेवाईकांनी, काही लोक अजूनही वर अडकून आहेत आणि त्यांच्या नातेवाईकांनी आक्रोश करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्याशीच संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. रायगड जिल्ह्यातील इरसालगड या ठिकाणी दरड कोसळलेली आहे आणि अनेक घरं या दरडीखाली गेलेली आहेत. त्याच्यातील काही हे बचाव झालेले सर्व व्यक्ती आहेत. इरसालवाडी या ठिकाणी हे सर्व लोक होते, त्यांना आता रेस्क्यू करण्यात आलेले आहे आणि आपल्या सोबत आहेत. काय नेमकं घडलं, किती वाजता हे सगळं झालं? आज रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे आम्ही रात्री आमच्यावर लाईट नसल्यामुळे आम्ही 10:30च्या दरम्यान अशी घटना घडली. 1 वाजता म्हणजे ज्या प्रकारे गाडीचा टायर वाजतो त्या प्रकारे एकदम बॉम्ब स्फोट सारखा वाजला, आवाज आला आणि एका सगळा सॉप पण खाली आला आणि आमची भरपूर लोक म्हणजे जास्तीत जास्त लोक आमची दडपून गेली. घरं कशा स्वरूपाची आहेत? कच्च्या स्वरूपाची आहेत, पक्क्या स्वरूपाची? घरे कच्च्या स्वरूपाचे आहेत, विटा मातीचे आहेत, काही कुडाची आहेत. मग ते सगळं झाल्यानंतर तुम्ही अडकून पडला होतात का, किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला तिथनं बाहेर काढलं गेलं? आमची 4-5 घरं फक्त शेप राहिली आणि बाकीचं सगळं वाहून गेलं. आम्ही कसं तरी आमचा जीव वाचवण्यासाठी दगडीवर नाही यायला लागल्या, त्याचं आम्ही कसं तरी भर पाण्यात बाहेर पडलो. बाबा, शासकीय यंत्रणा ज्या होत्या त्या किती वेळात पोहोचल्या, कशा पद्धतीनं संपर्क केला? शासकीय यंत्रणा जवळपास 2 तासानंतर पोहोचल्या वाडीत. तुमच्या घरातली काही लोक अडकलेत का? किती अडकले? आमची घराली आमची 2 कुटुंब. तुमच्या घरातले किती व्यक्ती अडकले? आम्ही सगळे घरचेच लोक आहेत. आमच्या घरातले 2 फॅमिली पूर्ण जडपून गेल्यात. पूर्ण एक पण मनुष्य त्याला जगला नाही. साधारणतः किती अशी घरं अडकलीत, किंवा काय आकडा, तुमचा अंदाज किती आहे? कारण का तुम्ही त्या ठिकाणी होतात. किती अशी घरं अडकलेली आहेत? ते आम्ही नाही सांगू शकत, कारण अंधार असल्यामुळे आम्हाला काही तेवढं समजलं नाही. लाईट सुद्धा नाही. एक अंदाज सांगू शकता किती लोक त्या गावात राहायची किंवा त्या वाडीत राहायची? 250-300 लोक राहायची. खरं तर ह्या सर्व महिला सुद्धा या ठिकाणी आहेत. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या परिस्थितीत सुद्धा सर्व वस्तुस्थिती हे सर्वजण सांगतायत का की काय नेमकं झालं? तुम्ही कुठे तुम्ही होतात, काय नेमकं झालं? जास्त पाणी गडगड करी तर त्यात काय आम्हाला समजलं नाही. तो आला वाजत पण असं वाटलं का वरनं काय गेलं, हो गाडी का काय गेले अशी आम्हाला वाटली. चिखल आला का सगळ्या घरात? नाही, आमची नाही घरात आला. आम्ही सप राहिलो तर मी घरवाल्याची इथं धरला असं. तर मी बोल का काय तर गेला बोलतो कर वरना. आता वरना गेला तर एक माणूस होता, तो आवाज द्यायला लागला, म्हणजे रडायला लागला. तो बोल का या बोलतो वास व्हायला या. तर मी पण तेवढी पावसात धाई निघलो. तर मला काय वाटलं का एकच घर कोसळला आहे. तर ती मी गेलो तर मला वाटच ना भेट तर परत मी वरडत खाली आलो आणि परत खालनं गेलो तर खालतं पण वाट नाही भेट. मग आता काय करायचं, माझा पण नातोंडा बारीक होता. तर मी सांग का बाळाला वाचवायसाठी परिश्रम करा आणि कुठून तरी निघून पळा हो आपण. आणि माझी माणसं आहे ते वाहिलीच आहे, आई बाबा ते वाहिली शेपलेत, त्यांचे तर गळत नाही. पण नंदा नाही तिचे 7 शेपलेत, पोरगी आहे तिथे 7 शेपलेत. मग ते एवढी माणसं, एकच पोऱ्या राहिलाय त्यांचा, एकच राहिलाय आणि एक नात राहिली शाळेत पोरीची, एवढीच राहिलेत. आम्हाला वाटलं काय वरना येऊन गेला का, काहीच दिसलं नाही त्या ठिकाणी, काहीच अंधार नाही दिसलं असल्यामुळे. अंधेरात. आणि आमच्या तिथे लाईट पण आज नव्हतं, सगळा अंधेर होता. रोज कसा इजोड असतो. मोठ्या प्रकारचा आक्रोश या इरसालवाडीच्या पायथ्याशी जो आहे हा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेळगावकर सह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, रायगड. त्याच्यामध्ये होतं नाही, गावाला फक्त एक पोरगी गावाला बोलत होती गेली. आम्ही घरातली समज गेलेच का आता परवा दिवशीच गेलेले आहेत. हे माणसं आहेत ना 2 त्या घरात गेलेले आहेत माणसं. ते आहेत बाहेर. ते 4 माणसं होती बाहेर गेले. आणि बाकी त्या घरात
त्याच्या जे घरात ते पण गावाला गेलेले आहेत ते वाचले. त्याच्यामुळे आम्ही घरात तीन होतो. आणि त्या तर खालापूर जवळच्या इरसालवाडीवरची ही दृश्य आपण पाहतोय. इरसालवाडीवर दरड कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि मंत्री उदय सामंत यांनी देखील तिथे जाऊन पाहणी केलेली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. सोबत मंत्री उदय सामंत जी आहेत. उदयजी, नेमकी काय प्राथमिक माहिती आहे, काय सध्याची परिस्थिती आहे, कारण का पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय? हे दुर्दैवी घटना आहे, दुःखदायक घटना आहे. मला असं वाटतं की 10:30 ते 11च्या दरम्यान ही घटना लँडस्लाईडची घडलेली आहे इरसालगडावर. त्या ठिकाणी एक 40-45 घराची जी लोकवस्ती आहे त्याच्यावरही दरड कोसळली आहे. नक्की किती घरांवर कोसळलेली आहे हे अजून पाऊस असल्यामुळे आणि प्रचंड काळोख असल्यामुळे समजत नाही आहे. परंतु रेस्क्यू करण्यामध्ये 25 लोकांना यशस्वी आमची रेस्क्यू टीम झाली. त्याच्यातले 4 कॅज्युअल्टी आहे आणि बाकी सगळ्यांना दुखापत झाली. त्यांना आपण नवी मुंबईच्या एसपी तळात देखील आलो होतो. परंतु आता आपण परत बघितलं असेल की मोठ्या पद्धतीनं पाऊस सुरू होतो. त्याच्यामुळं मला इथे येणाऱ्या लोकांना देखील एक विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं तो चढ आहे आणि तिथला मार्ग आहे तिथं जाण्याचं देखील धाडस कोणी करू नये, कारण शेवटी रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. आम्ही देखील तिथं जाण्याचा प्रयत्न केला, आम्हाला देखील तिथं यशस्वी आम्ही झालो नाही वर जायला. त्याच्यामुळे मला तिथे येणाऱ्या लोकांना देखील विनंती करायची आहे इथे रेस्क्यू चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे, यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. अरुंद रस्ता आहे. सध्या किती एनडीआरएफच्या तुकड्या त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत? अँब्युलन्स किती त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत? प्रशासनानं सगळी व्यवस्था केलेली आहे. एनडीआरएफ आत्ताच 10 मिनिटापूर्वी पोहोचली, ते देखील आता वर गेलेले आहेत. परंतु याच्यामध्ये रेस्क्यू करून जास्तीत जास्त लोकांना वाचवणं हे आमचं सगळ्यांचं टार्गेट आहे. आणि म्हणून मी असेल, दादासाहेब भुसे आहेत, गिरीश महाजन जी आहेत, स्वतः इथले स्थानिक आमदार आहेत, सगळे इथे आम्ही आहोत. परंतु शेवटी निसर्गाच्या पुढं आम्ही देखील काही करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. जोरदार पाऊस पडतो. मुख्यमंत्र्यांशी काही याच्या बाबतीत कानावरती घातलाय किंवा काही चर्चा झाली? मला असं वाटतं की 11 वाजल्यापासून मुख्यमंत्री स्वतः दर अर्ध्या तासानं आमच्याशी चर्चा करतात. आता देखील रोज अर्धा-पाऊण तास ते फोनवर बोलत होते. त्यांनी पूर्ण शासनाची यंत्रणा या संपूर्ण लोकांच्या मागे उभी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्वतः ते आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की प्रशासन त्यांच्या परीनं काम करतंय, आम्ही देखील त्यांच्या परीनं काम करतोय. पण निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही अशी परिस्थिती नक्की आहे. पुढे जर्नलिस्ट राजेश विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर रायगड जिल्ह्यामध्ये ही अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. खालापूर जवळच्या इरसालवाडीमध्ये जुन्नरचं माळीण आणि महाडमधील तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. खालापूर जवळील इरसालवाडीवर दरड कोसळून अनेक कुटुंब हे ढिगाऱ्याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री झोपेमध्ये असताना अनेकांवर काळानं घाला घातलाय. या गावामध्ये 50 ते 60 घरांची वस्ती आहे. प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अंदाजे 60हून अधिक लोक इथे अडकल्याची शक्यता आहे आणि आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आतापर्यंत 25 ग्रामस्थांना रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे आणि काल रात्री 9 ते 10च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती समोर येते. इरसालगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे आणि इथे आदिवासी ठाकूर समाजाची घरं आहेत. तर या घरांवर दरड कोसळलेली आहे आणि प्राथमिक माहितीनुसार या वाडीतील 90% घरं ही ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. दरम्यान या नागरिकांच्या नातेवाईकांनी इथे आक्रोश करायला सुरुवात केलेली आहे. आपण तिकडची ही काही दृश्य देखील पाहिली. सततच्या पावसामुळे बचाव कार्यामध्ये मात्र अडथळा येतोय. पावसामुळे अद्यापही डोंगरावरची माती घसरते आणि गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा पूर्णपणे बंद असून वाहनं जात नसल्यानं अडचणींमध्ये आता भर पडली आहे. दरम्यान गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील घटनास्थळी रवाना झालेले आहेत. प्रशासनाकडून रेस्क्यू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र सततच्या पावसामुळे या रेस्क्यूमध्ये काही अडथळे निर्माण होत आहेत. मात्र ढिगाऱ्याखाली सध्या 60 जण अडकल्याची भीती इथे वर्तवण्यात येते. एनडीआरएफ कडून बचाव कार्य जोरात सुरू आहे. मात्र सततचा पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे या बचाव कार्यामध्ये काही अडथळे देखील निर्माण होत आहेत. अतिशय दुर्दैवी घटना रायगडमध्ये घडलेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सतत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे खालापूर जवळच्या इरसालवाडीमध्ये जुन्नरचं माळीण आणि महाडमधील तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. खालापूर जवळील इरसालवाडीमध्ये दरड कोसळून अनेक कुटुंब हे ढिगाऱ्याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
रात्री झोपेमध्ये असताना अचानक अनेकांवर काळानं घाला घातलेला आहे आणि या गावामध्ये 50 ते 60 घरांची वस्ती आहे. प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अंदाजे 60हून अधिक लोक अडकल्याची शक्यता आहे आणि अडकलेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळते. आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 25 ग्रामस्थांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे. काल रात्री 9 ते 10च्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येते. इरसालगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी होती आणि इथे आदिवासी ठाकूर समाजाची घरं आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे आणि प्राथमिक माहितीनुसार या वाडीतील 90% घरं ही ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती इथे वर्तवण्यात येते. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या 2 तुकड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. याशिवाय फायर ब्रिगेड आणि पोलीसही घटनास्थळी उपस्थित आहेत. सततच्या पावसामुळे बचाव कार्यामध्ये काही अडथळे निर्माण होत आहेत. पावसामुळे अद्यापही डोंगरावरची माती घसरते आणि गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा पूर्णपणे बंद झालाय. त्यामुळे वाहनं जात नाहीयेत आणि अडचणींमध्ये आणखीनच भर पडते. डोंगर खचून यामध्ये 4घांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचते. ढिगाऱ्याखाली 60 जण अडकल्याची भीती देखील वर्तवण्यात येते. दरम्यान एनडीआरएफ कडून युद्ध पातळीवर हा बचाव कार्य सुरू आहे. गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केलेली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील घटनास्थळी रवाना झालेले आहेत. मात्र अतिशय दुर्दैवी घटना ही आपण पाहतोय. ढिगाऱ्याखाली 60 जण अडकल्याची भीती इथे वर्तवण्यात येते. रात्री झोपेमध्ये असताना अनेकांवर काळानं घाला घातलेला आहे. आपण पाहतोय या गावामध्ये 50 ते 60 घरांची वस्ती होती आणि प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अंदाजे 60हून अधिक लोक अडकल्याची माहिती मिळते. दरम्यान प्रशासनाकडून एनडीआरएफ कडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मात्र रात्री अंधार होता आणि सतत पाऊस पडतोय, त्यामुळे बचाव कार्यामध्ये देखील अडथळे निर्माण होत होते आणि आता सकाळपासून बचाव कार्य पुन्हा एकदा युद्ध पातळीवर जोरदार पद्धतीने सुरू करण्यात आलेलं आहे. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे या बचाव कार्यामध्ये देखील काही अडथळे निर्माण होत आहेत, कारण पावसामुळे अद्यापही डोंगरावरची माती घसरते. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत दूरध्वनीवरून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे जोडले गेलेले आहेत. सोमनाथजी, काय माहिती मिळते, कशा प्रकारे आता सध्या बचाव कार्य सुरू आहे? सध्या या ठिकाणी एनडीआरएफच्या 2 टीम आहेत की ज्यामध्ये 50 पेक्षा जास्त लोक आहेत, तर ते बचाव कार्य करत आहेत. अजून 2 टीम ज्या आहेत ह्या ऑन द वे आहेत, ते पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतील आणि या ठिकाणी जे बचाव कार्य जे चालू आहे हे मॅन्युअली चालू आहे. हे ठिकाण जे आहे डोंगरावरती असल्यामुळं या ठिकाणी मशिनरी वगैरे पोहोचू शकत नाही, वाहनं पोहोचू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. घटना घडल्यानंतर रात्री जे चॅलेंज होतं ते म्हणजे खूप अंधार आणि खूप पाऊस असल्यामुळं रात्री बचाव कार्य सुरू होऊ शकलं नाही. पण जसं दिवस उजाडला तसं बचाव कार्य सुरू झालेलं आहे. बरं सोमनाथजी, साधारणतः किती लोक तिथे अजूनही अडकलेली आहेत आणि त्यांना कशा प्रकारे रेस्क्यू केलं जात आहे? म्हणजे तुम्ही म्हटलात वाहनं तिथे जात नाहीयेत, मशिनरी जाऊ शकत नाहीयेत, त्यामुळे नेमक्या कशा पद्धतीनं ही मदत पोहोचवण्यात येते किंवा त्यांना रेस्क्यू करण्यात येते? नाही, आता ऍक्च्युली ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्याच ठिकाणी आपल्या एनडीआरएफच्या टीम काम करत आहेत आणि रेस्क्यू काम चालू आहे. यामध्ये काही लोक अडकलेले आहेत आणि काही जनावरं पण आहेत की जे त्यांची शेतकऱ्यांची जनावरं आहेत. बरं सोमनाथजी, केंद्रीय आपत्ती व्यवस्थापनासोबत काही संपर्क करण्यात आलेला आहे का? त्यांच्याकडून काही मदत मिळणार आहे का? हे बघा की या ठिकाणी सर्वच एजन्सीज काम करतायत की डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये जेवढे पण एजन्सीज आहेत तर त्या सर्वच एजन्सीज या ठिकाणी एकत्रितरित्या काम करतायत. बरं, आणि सोमनाथजी 50 ते 60 घरांची तिथे वस्ती होती. बरं, ठीक आहे. तर सोमनाथ घारगे यांच्याशी आपण संपर्क साधलेला आहे आणि एनडीआरएफ कडून जोरदार पद्धतीनं बचाव कार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. या गावावर दरड कोसळली आणि 4घांचा मृत्यू झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. 60हून अधिक जण अडकल्याची भीती इथे वर्तवण्यात येते. प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अंदाजे 60हून अधिक लोक इथे अडकलेत आणि अडकलेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळते. आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आतापर्यंत 25 ग्रामस्थांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि काल रात्री 9 ते 10च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. इरसालगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून
6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी होती आणि इथे आदिवासी ठाकूर समाजाची घरं आहेत. या घरांवर दरड कोसळलेली आहे आणि प्राथमिक माहितीनुसार या वाडीतील 90% घरं ही ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती इथे वर्तवण्यात येते. तर या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या 2 तुकड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. याशिवाय फायर ब्रिगेड आणि पोलिसही घटनास्थळी उपस्थित आहेत. सततच्या पावसामुळे बचाव कार्यात अडथळा येतोय. पावसामुळे अद्यापही डोंगरावरची माती घसरते आणि गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा पूर्णपणे बंद झालेला आहे. तिथे कोणत्याही प्रकारची मशिनरी किंवा वाहनं जात नाहीयेत. त्यामुळे बचाव कार्यामध्ये थोडा अडथळा निर्माण होतोय. गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली आहे. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रमोद, कशा प्रकारे मदत सुरू आहे, बचाव कार्य कशा प्रकारे सध्या सुरू आहे, काय स्थिती? आपण बघत असाल अत्यंत भयावह अशी परिस्थिती आहे. मी आता ज्या ठिकाणी अशा प्रकारची ही दुर्घटना घडलेली आहे त्या डोंगरावर उभा आहे. जवळपास मी आता 1.5 तास झालाय मी या डोंगरावर चालण्याचा प्रयत्न करतोय, वर चढलोय. प्रचंड प्रमाणामध्ये वारा आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे. आता थोडीशी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे. आता थोडीशी संततधार कमी झालेली आहे, पाऊस थांबलाय. मात्र आताही ज्या पद्धतीने रेस्क्यू टीम एनडीआरएफ, एसडीआरएफ ज्या पद्धतीने रेस्क्यू करतायत ते अत्यंत धोकादायक आणि अत्यंत चॅलेंजिंग अशा प्रकारचं आहे. आपण बघत असाल माझ्या पाठीमागे हे जे काही लोक आहेत हे स्थानिक लोकही एनडीआरएफला मदत करतात. काही ब्लँकेट्स घेऊन चाललेले आहेत, काही कपडे घेऊन चाललेले आहेत आणि जवळपास पायथ्यापासून, या डोंगराच्या पायथ्यापासून जवळपास 2.5 ते 3 तासाच्या अंतरावर ही वस्ती आहे. आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारची ही दुर्घटना, दुर्दैवी दुर्घटना घडली, ज्या ठिकाणी जवळपास 40 घरं ही ढिगाराखाली, दरडीखाली गाडली गेल्याची एक प्राथमिक माहिती सुरुवातीला मिळाली आणि त्याच्यानंतर काही मृतदेह हस्तगत करण्यात आले. त्यामध्ये एका 4 महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे. त्यामुळे स्थानिकांशी आम्ही जेव्हा संपर्क केला, त्यांना जेव्हा विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनीही अशाच प्रकारची माहिती दिली की 11:30 ते 12च्या दरम्यानमध्ये अशा प्रकारची ही दुर्घटना घडली आणि त्यानंतर जो हाकार उडाला, पूर्ण रात्र होती आणि रात्रीच्या अंधारामध्ये कुणालाही रेस्क्यू करता आलं नाही, मदत करता आली नाही. मात्र सकाळपासून आता संपूर्ण प्रशासन, रायगड, नवी मुंबई, ठाणे हे संपूर्ण प्रशासन आता या कामाला लागलेलं आहे, पूर्णपणे सज्ज आहे. आणि हे एनडीआरएफच्या, एसडीआरएफच्या सगळ्या टीम स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य करतात. मात्र हे अत्यंत भयावह आणि अत्यंत दुर्घटना अशी ही जी दुर्घटना आहे ही मन हेटाळून टाकणारी दुर्घटना आहे. खरंय प्रमोद, मन हेलावून टाकणारी ही दुर्घटना घडलेली आहे. साधारणतः किती लोक तिथे त्या वाडीमध्ये होते आणि आता किती जणांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे? लहान मुलांचा किती समावेश आहे आणि या संदर्भात काही माहिती कळू शकली आहे का? आपल्याला स्थानिकांच्या मदतीनं काही प्राथमिक माहिती हातामध्ये लागलेली आहे. जरी ती अधिकृत नसली तरी प्राथमिक माहिती आपल्या हातामध्ये लागलेली आहे की जवळपास 10 ते 12 लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. आणि काही लोक, विशेष म्हणजे ही जी लोक आहेत ही मच्छी पकडण्यासाठी काही लोक रात्रीच्या अंधारामध्ये खाली गेली होती आणि त्यामुळे त्या मच्छीमुळे त्यांचा जीव वाचला, अशी काही घटना आहेत. मात्र लहान मुलांचाही समावेश आहे. मी जसं म्हटल्याप्रमाणे एका 4 महिन्याच्या मुलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे काही लहान मुलं अजूनही अडकली असेल, ढिगाऱ्याकडे गाडले गेलेत अशी त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे. आणि आतापर्यंत जवळपास काहीतरी 4 किंवा 5 मृतदेह ही हाती लागलेले आहेत. मात्र संपूर्ण ढिगारा, ही जी लोक आहेत ही 40 ते 50 घरांवर पडलाय आणि ढिगाऱ्यामध्ये अजून किती लोक अडकले आहेत याचा काहीच थांगपत्ता लावता येणार नाही. कारण हे संपूर्ण जी घटना आहे ही अगदी डोंगराळ भागावर आहे, उंच कडामध्ये घडलेली आहे, ज्या ठिकाणी पोहोचणं अत्यंत धोकादायक आणि अत्यंत त्रासदायक अशा प्रकारचं आहे. आपल्यासोबत काही तिथे आता गेलेले, तुम्ही तिथे जागेवर गेलेले? हो, आम्ही आता जागेवरच जाऊन आलो. अच्छा, नमस्कार, मी विनोद दुलगच, राहणार कर्जत भिसेगाव. आम्हाला रात्री ही कल्पना कळाली, त्यामुळे आमच्याच बरोबर बरेचसे आमचे कार्यकर्ते आणि पोलीस पाटील सुद्धा आम्ही वरती आताची गेलो. परिस्थिती तिथली काय? आताची परिस्थिती खूप भयानक आहे. कारण जो मातीचा डोंगर आहे तो जवळपास 40 घरांच्या वरती आहे आणि त्याला काढणं आता एकदम लगेच शक्य नाहीये. प्रयत्न भरपूर केले पण त्याच्यासाठी साहित्य काय मदत, म्हणजे ही जी आता आपण बघू शकतो डोंगराच्या खाली जर ह्या प्रकारचा जर दुर्घटना घडली असती तर आपण पोकलेन किंवा जेसीबी आणू शकलो असतो, पण आता इथे तशी काय परिस्थिती दिसते? आता तशी काहीच परिस्थिती नाही, कारण एवढ्या वरती कुठलं वाहन जाऊ शकत नाही आणि फावडा टिकाऊ शिवाय त्यांना काही पर्याय नाहीये. जिथे 40 माणसं आहेत तिथं कमीत कमी 200-300 माणसं लागतील, त्याशिवाय ती सगळी माती हटणार नाही. कारण पूर्ण डोंगर खाली घसरलेला आहे आणि अजूनही माती खाली घसरते असं म्हटलं जाते. अजून ही कल्पना देत आहेत. जर आता वातावरण थांबलंय म्हणून ठीक आहे, कारण रात्री आम्ही 12 वाजल्यापासून तिथंच आहोत.
तर तोपर्यंत आम्हाला जाता येत नव्हतं. जायचो परत मागे यायचो काही कारण काही बॉडीज बाहेर काढलेल्या असं म्हटलं हो, होतं. 4 बॉडीज आहे, 2 लहान मुलं आहेत आणि 2 लेडीजची बॉडी आहे आणि अजूनही प्रयत्न चालू आहेत. बरेचसे जनावर तर सुद्धा आपण आपल्याकडे ऐकलं आलेले आहेत. ह्या अत्यंत हृदयद्रावक अशा प्रकारची ही दुर्घटना आहे. बॉडीज हाताला लागलेल्या आहेत. मात्र रेस्क्यू टीमचं हे जे कार्य आहे हे चालू आहे. मात्र खरंच हे सगळं चॅलेंजिंग आहे. हे खरंच चॅलेंजिंग आहे. हे शक्य नाही अशा प्रकारचं आहे. मात्र ईश्वर त्यांना त्यांच्या प्रयत्नांना यश देवो इतकीच अपेक्षा. बरं प्रमोद, जसं तुम्ही म्हटलात खरंच हे बचाव कार्य चॅलेंजिंग आहे, कारण डोंगरावर ही दुर्घटना घडलेली आहे. त्यामुळे कोणत्याही मशिनरीज तिथे जाऊ शकत नाहीयेत, कोणतीही वाहनं तिथे जाऊ शकत नाहीयेत. त्यामुळे कशा प्रकारे हे बचाव कार्य करण्यात येते, कारण अजूनही डोंगरावरची माती ही खाली येताना पाहायला मिळते. एनडीआरएफचे जे बचाव पथक जे आहे हे स्वतः उदळ फावडं आणि सगळे जे साहित्य आहे जे आपण माती काढण्यासाठी घेऊन जातो ते स्वतःच्या हातानं केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. कारण कुठलीही मशिनरी आता तुम्ही बघत असाल, हा समोर आहे हा नवी मुंबई महानगरपालिकेचा धरण आहे. आपण बघत असाल हा मोरबी धरण, हा तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेला दिसेल. आणि मी अगदी आता जवळपास 200 ते 250 फूट अशा प्रकारचा वर आहे आणि अजून मला 1 तास चालायला लागेल ज्या स्पॉटवर पोहोचायला. त्यामुळे ते शक्यच नाहीये. मात्र फावडं, कुदळ आणि इतर साहित्यांच्या मदतीनं ते सगळं हे बचाव कार्य सुरू आहे. मशिनरी जाऊ शकत नाहीये. खरंच चॅलेंजिंग आहे. बरं प्रमोद, आणि शासकीय यंत्रणांकडून साधारण शासकीय यंत्रणा या घटनास्थळी कधी पोहोचल्या आणि त्यांच्याकडून सध्या काय नागरिकांना किंवा जे कोणी नागरिक त्यांचे अडकले होते त्यांचे नातेवाईक तिथे पोहोचायला सुरुवात झालेली आहे, त्यांना काय माहिती देण्यात येते? अजून तरी काही नातेवाईक जसं मी म्हटलं त्याप्रमाणे काही रात्रीच्या वेळेला मच्छी पकडण्यासाठी काही ह्या घरातली लोक गेली होती. आता एक व्यक्ती मला मिळाला रस्त्यामध्ये. त्यांना मी विचारलं तुम्ही काका कुठे चाललात, तर त्यांनी सांगितलं मी वर चाललोय. म्हटलं तुम्ही वर राहताय का, तर त्यांनी सांगितलं हो मी वरच राहतोय. म्हटलं तुम्ही खाली कसं काय, तर म्हटलं त्यांनी सांगितलं की मी रात्री 11 वाजता खाली उतरलो मच्छी पकडण्यासाठी आणि माझी घरी माझा मुलगा, माझी सून, माझी बायको आणि एक नातवंड अशी 4 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे हे खरंच हे मनाला हेलावून टाकणारे अशा प्रकारची ही घटना आहे. मी डोळ्यामध्ये त्यांना बघितलंय रडताना, त्यांच्या आकांत बघितलेले आहेत. हे दुर्दैवी घटना आहे. काहीच सांगू शकत नाही अशा प्रकारची घटना आहे. खरंय प्रमोद, डोळ्यामध्ये अश्रू आणणारे अशी ही दृश्य आहेत. दुर्दैवी घटना घडलेली आहे. साधारण आता तिथे कोण कोण लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून कशा प्रकारे पाहणी करण्यात आलेली आहे किंवा यापुढे कशा प्रकारे आता उपाययोजना करण्यात येत आहेत? गिरीश महाजन येऊन गेले, त्याच्यानंतर स्थानिक आमदार येऊन गेले, दादा भुसे होते. आता काही वेळामध्ये सीएम येत आहेत असं सांगितलं जात आहे. सीएम डीसीएम हे दोघेही या ठिकाणी पोहोचत आहेत आणि त्यामुळे प्रशासन जे आहे हे संपूर्ण कामाला लागलेलं आहे. इथले स्थानिक कर्जत, पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे सगळे प्रशासन कामाला लागले आहे. पण चॅलेंजिंग काय आहे तर ते रेस्क्यू करणं चॅलेंजिंग आहे. जर पायथ्याशी हा प्रकार घडला असता, दुर्दैवाने असा प्रकार घडू नये, मात्र जर घडला असता तर ते अत्यंत सोपं झालं असतं. मात्र चॅलेंजिंग जितकी जी मॅन पॉवर होती ती अधिकाऱ्यांची इथे लागलेली आहे. मात्र ते सगळं जे आहे जवळपास 200 ते 300 फुटाच्या वर जे प्रकार जो घडलेला आहे, जवळपास 2 ते 2.5 तासांचा वेळ लागतो ठिकाणावर पोहोचायला. अशा ठिकाणी हे जरी मॅन पॉवर जरी लावली तरी त्यांना रेस्क्यू कसं करता येईल हा एक अत्यंत चॅलेंजिंग प्रश्न निर्माण होतोय. प्रमोद, जसं तुम्ही म्हटलात 200 ते 300 जण लागतील हे संपूर्ण बचाव कार्य पूर्ण करण्यासाठी किंवा रेस्क्यू करण्यासाठी. त्यामुळे आता साधारण किती एनडीआरएफच्या तुकड्या तिथे दाखल झालेल्या आहेत, किती पोलीस तिथे उपस्थित आहेत? पोलीस जवळपास रायगड आणि नवी मुंबई आयुक्तालयातले जवळपास 200 ते 250 पोलीस या ठिकाणी आहेत. ठिकाठिकाणीवर थांबलेले आहेत. कोणाला वर सोडून दिले जात नाहीये. मी स्वतः तुम्हाला सांगतो वेगळ्या वाटेनं मी या ठिकाणी आलोय जेणेकरून आपण लोकांना दाखवू शकू की किती भयावह परिस्थिती आहे. म्हणजे पुन्हा या डोंगर कापामध्ये राहण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही, धाडस दाखवणार नाही, हा त्या पाठीमागचा स्वच्छ आणि साफ उद्देश आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आता चढलेलो आहे, रिस्क घेऊन चढलेलो आहे. आणि आता तुम्ही सांगत असाल अधिकारी वर्ग ठाणे महानगरपालिका असो, एनडीआरएफ असो, एसडीआरएफ असो, जवळपास 400 ते 500 अधिकारी या ठिकाणी आता तैनात आहेत. स्थानिक अपघातग्रस्त ग्रुपची जे स्थानिक आहेत इथले काही स्थानिक आहेत जे आदिवासी आहेत तेही या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळे जवळपास 1000 ते 1500 लोकांचा फौजफाटा या ठिकाणी आता कामाला लागले आहे. मात्र तुम्हाला पुन्हा एकदा तीच आठवण करून देईन मी की हे सगळे जरी लागलं असलं तरी ते तेवढ्या वरती जाऊन ते सगळं ढिगारा खाली काढणे कुदळ फावड्याच्या साहाय्यानं हे इतकं शक्य नाहीये. त्यामुळे तरी त्यांच्या प्रयत्नाला यश येईल इतकीच अपेक्षा करूया. खरंय, प्रयत्नांना यश येईल अशी अपेक्षा तर आहे. मात्र प्रमोद, रात्री झोपेमध्ये ही सगळी लोक होती आणि अनेकांवर काळानं घाला घातला. तिथे कोणी प्रत्यक्षदर्शी आहे का, त्यांच्याशी संवाद साधता येईल का किंवा तुमचा त्यांच्याशी काही संवाद झालेला आहे का?
तुम्हाला मी व्हिज्युअल्स मध्ये होते, सीएम आलेले आहेत. आपण व्हिज्युअल्स मध्ये बघत असाल, मी अगदी डोंगरवर उभा आहे आणि तुम्हाला सीएमचा कॉन्वॉय दिसेल. सीएम आता या ठिकाणी आलेले आहेत. चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि जसा तुम्ही प्रश्न विचारला होता की कोणी प्रत्यक्षदर्शी, तर प्रत्यक्षदर्शी होतं, मात्र माईकवर कोणी बोलायला तयार नाहीये, कारण त्यांच्या घरातली माणसं गेलेली आहेत. जसं मी मगाशी म्हटलं, काही लोक सुदैवाने खाली उतरली होती, काही कारणानिमित्त ती लोक वाचलेली आहेत, मात्र त्यांच्या घरातली सगळी लोक ढिगाऱ्याखाली गेलेली आहेत, मात्र त्यांचं बोलण्याचं धाडस होत नाहीये. आता सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉन्वॉय या ठिकाणी येते. कदाचित त्यांच्यासोबत डीसीएम सुद्धा असू शकतात, मात्र हा कॉन्वॉय आपण आपल्या व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहू शकाल. ते आता त्यांचं इथे आगमन झालं आहे, कदाचित तिथे वर सुद्धा येतील आणि या ठिकाणची पाहणी करतील. बरं प्रमोद, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण खालापूर मधल्या इरसालवाडीमधली ही दृश्य पाहतोय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा खालापूरमध्ये दाखल झालेला आहे, कारण आपण पाहतोय खालापूर जवळील इरसालवाडीवर दरड कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. रात्री झोपेमध्ये असताना अनेकांवर काळानं घाला घातलाय आणि या गावामध्ये 50 ते 60 घरांची वस्ती आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर ते या दुर्दैवी घटनेची पाहणी करणार आहेत. सध्या खालापूरची ही थेट दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा खालापूरमध्ये दाखल झालेला आहे. रात्री झोपेमध्ये असतानाच अनेकांवर काळानं घाला घातला. या गावामध्ये 50 ते 60 घरांची वस्ती आहे आणि प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अंदाजे 60हून अधिक लोक अडकल्याची शक्यता आहे. अडकलेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळते आणि आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 25 ग्रामस्थांना रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे. काल मध्यरात्री ही दुर्घटना घडली आहे आणि इरसालगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात म्हणजे अगदी उंचावर मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी होती आणि याच वाडीवर ही दरड कोसळलेली आहे. माळीण आणि तळीयेची ही पुनरावृत्ती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर निसर्गासमोर कुणाचं काही चालत नाही असंच म्हणावं लागेल. अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. रात्री झोपेतच अनेकांवर काळानं गाला खरं तर मोठी इथे जीवितहानी होण्याची देखील भीती वर्तवण्यात येते. इरसालवाडीवर ही दरड कोसळली आणि अजूनही माती खाली येते आणि त्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. या गावामध्ये 50 ते 60 घरांची वस्ती आहे आणि जवळपास 200 ते 300 मतदार इथे समोर आहेत आणि प्राथमिक माहितीनुसार मलब्याखाली अंदाजे 30 ते 40 घरातील लोक अडकलेले आहेत. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 60 जणांचा इथे मृत्यू झाल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. या क्षणाची अतिशय मोठी आणि दुर्दैवी घटना आपण पाहतोय. दरम्यान अनेकांना वाचवण्यात यश आलेलं आहे आणि बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील घरांजवळ ही दुर्घटना घडली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा खालापूरमध्ये दाखल झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या घटनेची पाहणी करणार आहेत. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या 2 तुकड्या इथे पोहोचलेल्या आहेत. बचाव कार्य सध्या सुरू आहे. रात्री अंधार होता, सतत पाऊस कोसळत होता आणि त्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण होत होते. मात्र सकाळपासून हे बचाव कार्य पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे. मात्र सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे या बचाव कार्यामध्ये काही अडथळे निर्माण होत आहेत. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. या वाडीतील 90% घरं ही ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती इथे वर्तवण्यात येते आणि पथकाकडून सध्या 25 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. इरसालवाडीमध्ये माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झालेली आहे. रायगडमधील तळीये आणि माळीण गावावर याआधी दरड कोसळली होती आणि अशाच प्रकारची दुर्दैवी घटना घडली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काल रात्री सुमारे 9 ते 10च्या दरम्यान ही दरड कोसळलेली आहे आणि या गावावर दरड कोसळून 4 मृत्यू झालेला आहे तर 60हून अधिक जण अडकल्याची भीती इथे वर्तवण्यात येते. एवढाच रस्ता आहे जायला बाहेर.
तर इरसाल गडावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सध्या आता खालापूरमध्ये दाखल झालेले आहेत. ते देखील या दुर्दैवी घटनेचा आढावा घेणार आहेत आणि त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घटनास्थळावर सध्या पोहोचलेले आहेत. ते देखील या दुर्दैवी घटनेची पाहणी करणार आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी देखील संपर्क केलेला आहे. प्रशासनाकडून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे या बचाव कार्यामध्ये काही अडथळे निर्माण होत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा खालापूरमध्ये दाखल झाला असल्याचं कळतंय. आता काय सध्या तिथे स्थिती आहे? इरसालगडावरती आता इरसालगडाच्या पायथ्याशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते पोहोचलेले आहेत. ते प्रशासनाकडनं संपूर्ण आढावा घेतील. मात्र या ठिकाणची जर चित्र आपण पाहायला गेली तर मुसळधार पावसाला आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळे बचाव कार्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत आणि या सगळ्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या ठिकाणी पोहोचलेले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नातेवाईकांचा आक्रोश मोठ्या प्रमाणात आहे. त्या नातेवाईकांना धीर देण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. प्रशासनाकडनं आता या ठिकाणचा संपूर्ण आढावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील आणि ते काय या ठिकाणी आता आदेश देतात किंवा निर्देश देतात प्रशासनाला हे सुद्धा पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. कारण ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस होतोय आणि या ठिकाणी जी दरड कोसळलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास 100पेक्षा अधिक लोकांचा समावेश झाल्याचं कळतंय. त्यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काय आढावा घेतात की कशा पद्धतीनं प्रशासनाला निर्देश देतात ते पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. मात्र काल रात्रीपासूनच मुख्यमंत्री या सगळ्या घटनेवरती, या सगळ्या बाबतीत जे आहेत हे लक्ष देऊन आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळाचे 3 महत्वाचे मंत्री सुद्धा रात्रीपासून या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे आता अधिकाऱ्यांकडनं जो आहे हा संपूर्ण आढावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्राजक्ता. बरं विशाल, खरं तर ही डोंगरावर दुर्दैवी घटना घडलेली आहे. अजूनही पाऊस तिथे कोसळतोय, डोंगरावरची माती घसरते, त्यामुळे बचाव कार्यामध्ये प्रचंड अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे कशा प्रकारे सध्या मदत सुरू आहे? नक्कीच कारण ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी घटना घडली त्यामुळे कुठल्याही प्रकारची यंत्रणा पोहोचू शकत नाही. एनडीआरएफचे टीम त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. त्यामुळे बचाव कार्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. त्यातच मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुद्धा या ठिकाणी होतोय. त्यामुळे बचाव कार्य तिकडे केलं जातं आणि सध्या स्थितीला जर आपण पाहायला गेलो तर इतक्या उंचावरती घटना घडलेली आहे की त्या ठिकाणी अनेकांना पोहोचता येत नाहीये. जो मुख्य रस्ता होता तो सुद्धा ही दरड कोसळल्यामुळे तो बंद झालेला आहे. त्यामुळे रस्ता सुद्धा त्या ठिकाणी नाहीये आणि याच परिस्थितीचा आढावा आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं घेतला जातो. त्यांच्यासोबत मदत पुनर्वसन मंत्री सुद्धा सोबत आहेत. उदय सामंत यांच्यासोबत उपस्थित राहिलेले आपल्याला पाहण्यात येईल. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवरती आता लक्ष स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ते या ठिकाणी स्वतः पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता ते प्रशासनाला काय निर्देश देतात किंवा प्रशासनाकडून त्यांना आता काय माहिती सांगितली जाते महत्वाचं ठरणार आहे. त्यांच्या प्राजक्ता अद्यापही किती लोक या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत की याची स्पष्टता होत नाहीये. तर आतापर्यंत लक्षात सांगितलं गेलं की 100पेक्षा अधिक लोक या ठिकाणी अडकली असतील. मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये जनावरांचा सुद्धा समावेश आहे. आता असं कळतं की 4 जणांचा आतापर्यंत त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीत प्रशासनाकडनं संपूर्ण माहिती जी आहे हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेताना आपल्याला पाहायला मिळतात. बरं विशाल, असेच सोबत राहा, वेळोवेळी अपडेट तुमच्याकडून घेत राहू. सध्या खालापुरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुर्घटना स्थळी दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंत देखील पाहायला मिळत आहेत. प्रशासनाकडून संपूर्ण या घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत. 60हून अधिक जण इथे अडकल्याची भीती सध्या वर्तवण्यात येते. खालापूरमध्ये रात्री झोपेमध्ये असताना अनेकांवर काळानं घाला घातलेला आहे आणि या गावामध्ये 50 ते 60 घरांची वस्ती आहे. प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अंदाजे 60हून अधिक लोक अडकल्याची शक्यता इथे वर्तवण्यात येते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. तिकडची ही थेट दृश्य.
त्याची धक्कादायक बातमी आपण बघतोय. खालापूर जवळच्या इशाळवाडीमध्ये जुन्नरचं माळीण आणि महाडमधली तळीची पुनरावृत्ती झाली आहे. खालापूर जवळील इशाळवाडीवर दरड कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना रात्री घडली आहे. रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला. या गावात 50 ते 60 घरांची वस्ती आहे. प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अंदाजे 60हून अधिक लोक अडकल्याचं कळतंय. तशी शक्यता आहे अडकलेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. आतापर्यंत 4 ते 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 25 जणांना ग्रामस्थांनी वाचवलंय. रेस्क्यू करण्यात यश आलंय. काल मध्यरात्री ही दुर्घटना झाल्याची माहिती मिळते आणि इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. इथे आदिवासी ठाकूर समाजाची घरं आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार या वाडीतील 90% घरं जी आहे, बघा लक्षात घ्या, 90% घरं ही ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच NDRFच्या 2 तुकड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. दृश्यांमध्ये आपण बघू शकतो बचाव कार्य तर सुरू आहे. पण त्याचबरोबर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः तिथे उपस्थित झालेले आहेत. यापूर्वी उदय सामंत देखील त्या ठिकाणी पोहोचलेले होते. राज्याचे मंत्री उदय सामंत, त्याचबरोबर दादा भुसे यांनी तिथे घटनास्थळी भेट दिली आणि बचाव कार्य कशा पद्धतीने केले जाते याची माहिती जाणून घेतली. मध्येच जोरदार पाऊस, मध्येच पाऊस जो आहे तो उघडीप देताना दिसतोय. त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येताना दिसत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी रेस्क्यू टीमची मशिनरी म्हणजे आवश्यक मातीचा सगळा मलबा उचलण्यासाठी जी काही आवश्यक यंत्रणा लागते ती तिथं पोहोचू शकत नाही. म्हणून NDRFची टीम असतील, ठाण्यामधली काही बचाव कार्याची टीम असेल, शिवाय आसपासच्या सगळ्याच भागांमधनं ज्या वेगवेगळ्या टीम्स आहेत तिथं मदतीकरता दाखल झालेल्या आहेत आणि त्यांना फावडं कुदळ घेऊन किंवा आवश्यक साहित्य घेऊन तिथे जाता येतं आहे. जे साहित्य हातामध्ये नेऊ शकतो तेच साहित्य तिथपर्यंत पोहोचू शकतंय. त्याच्यामुळे अशा सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये हे सगळे बचाव कार्याची पथकं जी आहेत हा सगळा मातीचा मलबा हटवण्यासाठी म्हणून प्रयत्न करतायत आणि भीती आहे की यामध्ये आणखीनही काही लोक मलब्याखाली असू शकतात. नेमकी त्यांची कशी परिस्थिती, कारण रात्री जी मध्यरात्री ही सगळी घटना घडलेली आहे. त्यामुळे ही घटना घडल्यानंतर आता तसं बघायला गेलं तर 7 ते 8 तास उलटून गेलेले आहेत आणि याच दरम्यान जर पाहिलं तर म्हणजे सुदैवानं बचाव कार्य जे ते लवकरात लवकर सुरू करण्यात आलं आणि यामध्ये 25 लोकांना वाचवण्यात यश आल्याचं आपण बघतोय. 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासीची वाडी आहे. त्याच्यामुळे खालून वरती जाणं आणि वरती जाऊन त्या मलब्या म्हणजे तो जो सगळा मातीचा मलबा आहे, डोंगराचा मलबा, तो त्या घरांवरती आलेला आहे, तो हटवण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे. हा ढिगारा उपसण्याचं काम केलं जात आहे आणि वरपर्यंत आवश्यक ती यंत्रणा पोहोचू शकत नाही. म्हणून ह्या सगळ्या बचाव कार्यामध्ये काही अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे आता या घटनेची माहिती मिळताच आपण बघतो NDRFच्या 2 तुकड्या त्वरित घटनास्थळी पोहोचल्याशिवाय फायर ब्रिगेड पोलिसांसह इतरही सगळ्या वेगवेगळ्या बचाव यंत्रणा जे आहेत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. सततच्या पावसामुळे बचाव कार्यात अडथळा येतोय. पावसामुळे अद्यापही डोंगरावरची माती घसरते आणि गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता बंद असून वाहनं जाता नसल्याने अडचणीत भर पडली आहे. गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे, महेश बालदी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती आणि आता एकनाथ शिंदे देखील आपण बघतोय घटनास्थळी दाखल झालेत. त्यामुळे या घटनेनंतर पुन्हा एकदा माळीण आणि महाडच्या तळीची आठवण या ठिकाणी झालेली आहे. त्या सगळ्या कटू आठवणी मनात असताना आपण ही इर्शाळवाडीमधली घटना आपण बघतोय ज्यामध्ये या आदिवासी पाडा जो होता, आदिवासी वाडी जी होती त्यातली 90% घरं जी आहेत ती मातीखाली दाबल्या गेलेली आहेत. त्यामुळे आता वेळोवेळी या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आपण बघतोय फोनवरनं वेगवेगळ्या यंत्रणांशी किंवा तिथल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधतायत. स्वतः या सगळ्या परिस्थितीची दखल घेण्याकरता म्हणून तिथं ते पोहोचलेले आहेत. आपण तिथली भौगोलिक परिस्थिती लक्षात घेणं फार आवश्यक आहे. म्हणजे बचाव यंत्रणा तर तिथे पोहोचलेल्या आहेत, म्हणजे स्वतः शारीरिकदृष्ट्या बचाव कार्यातली सगळी लोक मनुष्य तिथे पोहोचलेले आहेत. पण यामध्ये बचाव कार्य करण्याकरता सगळ्यात आवश्यक आहे काही आधुनिक यंत्रणा ज्या माध्यमातून खरं तर माती उपसण्याचं काम असेल किंवा इतर काही वेगवेगळे मोठे त्यामध्ये दगड असतील तर ते दगड बाजूला करण्याचं काम असेल, हे करणं फार आवश्यक असतं आणि त्यासाठी त्या यंत्रणा आवश्यक असतात. त्या डोंगराच्या वरपर्यंत जाऊ शकत नाही कारण 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही वाडी आहे आणि या वाडीवरती वरच्या डोंगराचा भाग जो आहे तो कोसळलेला आहे. त्यामुळे तिथली भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली तर या सगळ्या महत्त्वाच्या यंत्रणा तिथे पोहोचू शकत नाही. माणसं तिथपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे वेगवेगळी पथकं जी आहेत ती मोठ्या संख्येने तिथे पोहोचून सगळा हा मातीचा ढिगारा कसा बाजूला करता येईल यासाठी म्हणून प्रयत्न केला जातोय. याचबद्दल
अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील त्या क्षणाला घटनास्थळी आहेत. प्रमोद, काय माहिती? आता या क्षणाची अशा प्रकारची माहिती आहे की जवळपास 5 ते 6 बॉड्या रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लहान बालकांचाही समावेश आहे. जवळपास 40 घरं ही ढिगाऱ्याखाली गाडलेली गेलेली आहेत. रेस्क्यू टीमचे जवळपास स्थानिक, त्याच्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी, एनडीआरएफ, एसडीआरएफ या सगळे कर्मचारी जवळजवळ 1000 ते 1500 कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत. संपूर्णपणे रेस्क्यूचं काम चालू आहे. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅलेंजिंग हे आहे की ही जी दुर्घटना घडलेली आहे ही अगदी डोंगराच्या अगदी वरच्या कडेला घडलेली आहे, जो जवळपास 300 ते 400 फुटांचा वर भाग असू शकतो. आणि त्यामुळे पायथ्याशी अशा प्रकारची घटना घडू शकली असेल. जेसीबी, पोकरण वगैरे आणून ते सगळं ढिगारा बाजूला करता आला असता. मात्र त्या ठिकाणी आता कोणतेही प्रकारचे साहित्य नेता येणार नाहीये आणि त्यामुळे फावड आणि कुदळे या व्यतिरिक्त सामानाचा वापर होत नाहीये. त्यामुळे मॅन पॉवर जितकी असेल तेवढ्या लवकर हे सगळं होईल. मात्र शक्य नाहीये, ते अशक्य म्हटलं जात आहे. मात्र ज्या पद्धतीनं ही जी दुर्घटना घडलेली आहे, आमचे प्रतिनिधी वेळोवेळी या सगळ्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपण बघतो वेगवेगळ्या यंत्रणा तिथे बचाव कार्यासाठी म्हणून पोहोचलेल्या आहेत. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तिथे दाखल झाल्याचं आपण बघतोय. या सगळ्या परिस्थितीवरती ते लक्ष ठेवून आहेत, यंत्रणांना सूचना देऊ करतायत आणि जी वाडी या मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबली गेलेली आहे त्या तिथला सगळा मातीचा भाग जो आहे तो तिथून काढण्याचं काम केलं जात आहे. सतत पावसामुळं डोंगरावरची माती अजूनही खाली सरकताना दिसते. या सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये बचाव कार्याच्या सगळ्या जवानांना, सगळ्या लोकांना तिथे काम करावं लागतंय. आणि त्यात सुदैवाने आपण जर बघितलं तर 25 ग्रामस्थांना रेस्क्यू करण्यात आत्तापर्यंत यश आलंय. आणखीनही काही लोकांना निश्चितपणे रेस्क्यू करण्यात येईल. जसं आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी थोड्या वेळपूर्वी बोलताना सांगितलं की एक व्यक्ती या सगळ्याच्या डोंगराच्या खाली असणाऱ्या मोरबे धरणामध्ये रात्रीच्या वेळी मच्छीमारी करण्यासाठी गेलेला होता आणि जेव्हा त्याला कळालं की आपली वाडी जी आहे ती मलब्याखाली आलेली आहे तर त्वरित तो तिथून जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळेस तिने अगदी भरल्या डोळ्यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती देऊ केली की माझा नातू, माझी सून, माझा मुलगा त्या ठिकाणी मातीखाली अडकलेले आहेत. आपण पाहतोय की आमचे प्रतिनिधी वेळोवेळी तिथल्या काही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांशी संवाद साधतात. पाहूयात नेमका काय संवाद होतोय. आपण जर बघितलं तर सगळी माहिती आमचे प्रतिनिधी घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवतात. यामध्ये जर आपण बघितलं तर राज्याचे मंत्री उदय सामंत, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे तिथं पोहोचलेले आहेत. आणि दृश्य तिथली वरची आलेली आहेत. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो, साधारण आपण जर लक्षात घेतलं तर तिथे ही आदिवासी वस्ती आहे आणि या आदिवासी वस्तीवरती मातीचा हा सगळा, म्हणजे डोंगराच्या मातीचा हा सगळा ढिगारा जो आहे तो त्यावरती आला. घरांवर दरड कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार वाडीतील 90% घरं ही ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. आपण अपेक्षा करूयात की जास्तीत जास्त लोकांना यामधनं वाचवण्यात यश येईल. बचाव पथकाचे सगळे जवान, जी लोकं आहेत, अत्यंत कुशल अशी सगळी लोकं, ज्यांना यापूर्वी अशा प्रकारच्या बचाव कार्यामधला मोठा अनुभव आहे, ती सगळी लोकं तिथे पोहोचून काम करतात. पण या घटनेनंतर पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना जर आठवत असेल तर माळीण आणि महाडमधल्या तळीची आठवण या क्षणाला होते. कारण तेव्हा देखील अशाच पद्धतीने मध्यरात्री या तिथे असणाऱ्या गावांवरती मोठ्या प्रमाणात डोंगराची माती किंवा दरड जी ती कोसळली होती आणि अख्खं गाव मातीखाली दाबल्या गेलं होतं. तसंच इथं घडलेलं आहे. पण यामध्ये जर आपल्याला प्राथमिक माहिती आपल्याला जी मिळते, या गावात 50 ते 60 घरांची वस्ती. प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अंदाजे 60हून अधिक लोक अडकण्याची शक्यता. अडकलेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती. आत्तापर्यंत 4 ते 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 25 ग्रामस्थांना रेस्क्यू करण्यात यश आले. काल मध्यरात्री दुर्घटना झाल्याची माहिती समोर येते. इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. इथे आदिवासी ठाकूर समाजाची घरं आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार या भागातील 90% घरं ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या 2 तुकड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. याशिवाय फायर ब्रिगेड आणि पोलिसांसह इतरही यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सततच्या पावसामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे येत आहेत आणि पावसामुळे अद्यापही डोंगरावरची माती घसरते आहे. गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता बंद झाला असून वाहने जात नसल्यानं अडचणीत भर पडते. त्यामुळे तिथली सगळी भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली तर मोरबे धरणाच्या वरच्या 6 किलोमीटर अंतरावरती ही वाडी आहे. अधिक तपशील आपण जाणून घेणार आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. विशाल, काय अपडेट? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि इरशालवाडीच्या परिस्थितीचा संपूर्ण आढावा
ते अधिकाऱ्यांकडनं घेत आहेत. एनडीआरएफच्या टीमकडनं सुद्धा सद्यस्थितीला कशा पद्धतीनं तिथे बचाव कार्य सुरू आहे याची सुद्धा त्यांनी माहिती दिली ती घेतली आहे. आणि प्रशासनाला काही निर्देश सुद्धा जे आहेत हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर ही घटना घडल्यानंतर रात्रीपासूनच त्यांनी या सगळ्या घटनेकडे लक्ष ठेवलं होतं. 3 मंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासोबत आता दादा भुसे, उदय सामंत हे मंत्री उपस्थित आहेत. त्यामुळे आता जर आपण पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांकडून सद्यस्थितीच्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. डॉक्टरांच्या टीम तैनात कशा पद्धतीनं करता येतील याच्या बाबतीत निर्देश दिले आहेत हे मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली की आता केलेली वस्तुस्थिती काय आहे, आता कशा पद्धतीनं बचाव कार्य चालू आहे, किती लोक नेमकी फसलेले आहेत याचा आढावा आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता थोड्याच वेळात या ठिकाणचा आढावा घेतल्यानंतर अधिकारी आणि प्रशासन यांच्याकडून आढावा घेतल्यानंतर जे नातेवाईक आहेत, जे अनेक लोक इरसालवाडीच्या दरड कोसळल्यानंतर जे फसलेले आहेत, अद्याप किती लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत हा स्पष्टपणे आकडा जो आहे हा समोर आलेला नाही. मात्र नातेवाईकांचा आक्रोश जो आहे हा या गडाच्या पायथ्याशी होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री हे नातेवाईकांशी सुद्धा संवाद साधतील, त्यांच्या भावना समजून घेतील. त्यामुळे कुठेतरी एक धीर देण्याचा प्रयत्न सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी करतील. आणि आता जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी काय स्थिती आहे, कशा पद्धतीनं बचाव कार्य सुरू आहे याचा आढावा आता घेतला जातोय. काही अधिकाऱ्यांना निर्देश सुद्धा जे आहेत हे त्यांच्याकडून दिले जात आहेत. मात्र सद्यस्थितीला आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस असल्या कारणामुळे बचाव कार्यामध्ये अनेक अडथळे होत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही घटना अतिशय उंचावरती झालेली आहे, गडावरती झालेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मदत पोहोचण्यास सुद्धा काहीसा विलंब होतोय. जर आता ज्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत त्या ठिकाणून ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळपास 2 तास लागतात. आणि सद्यस्थितीला संपूर्ण परिस्थितीची माहिती जी आहे ही घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रशासनाला नेमके ते काही निर्देश देतात आणि बचाव कार्य कशा पद्धतीनं केलं पाहिजे किंवा एनडीआरएफकडनं त्यांना कशा पद्धतीने माहिती दिली हे पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. कारण का अद्यापही किती लोक या घटनेमध्ये अडकलेले आहेत किंवा किती जनावरांचा याच्यामध्ये समावेश आहे याची स्पष्ट माहिती जी आहे ही आलेली नाही आहे. त्यामुळे थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री माध्यमांशी बोलतील आणि काय सद्यस्थिती आहे त्याची माहिती सुद्धा ते देतील. विशाल, वरपर्यंत बचाव यंत्रणांना पोहोचणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. त्यातल्या त्यात सगळा मातीचा मलबा हटवण्यासाठी म्हणून जी यंत्रणा नेणं ते तर आता शक्य होत नाही, पण त्यावरती काही पर्यायी विचार केला जातोय का? विशाल, खरं तर हाच आत्ताच्या घडीला महत्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे बचाव कार्य आणि मदत पोहोचण्यासाठी अनेक अडथळे होते. कारण ते अंतर फार उंचावरती आहे आणि जो गडाचा रस्ता आहे ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे हा रस्ता अत्यंत अरुंद आहे. दुसऱ्या म्हणजे आपण एक व्यक्ती जर चालायला लागली तर दुसऱ्या बाजूला दरी अशा पद्धतीची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मदत पोहोचण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होत आहेत. एनडीआरएफला अनेक अडचणींचा सामना करून त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. त्यामुळे कुठेतरी बचाव कार्य करताना अडथळे निर्माण होत आहेत. त्याच्यातच पाऊस जो आहे हा सातत्याने येत असल्या कारणानं सुद्धा अडथळे निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता महत्वाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. त्यामुळे बचाव कार्य तिकडे सुरू आहे. मात्र ते कोणत्या टप्प्यात बचाव कार्य सुरू आहे याची माहिती जी आहे ही मिळत नाही. कारण ही घटना जर आपण विचार जर पाहायला गेलो तर अत्यंत उंचावरती ती घटना घडलेली आहे. त्या ठिकाणी जाता येत नाही, सर्वत्र चिखल झालेला आहे. जो रस्ता आहे हा आता निसरडा झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहायला गेलं तर सद्यस्थितीला मुख्यमंत्र्यांकडून जरी आढावा घेतला जात असला तरी बचाव कार्यात मात्र अद्यापही अनेक अडथळे निर्माण होत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे बचाव कार्य केलं जातं हे मानवी पद्धतीनं आहे. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला अशा मोठ्या घटना घडतात त्यावेळेला जेसीबी असेल किंवा यंत्रसामुग्री मोठ्या प्रमाणात आपण वापरतो. मात्र या ठिकाणी तशा पद्धतीची आपण यंत्रसामुग्री वापरू शकत नाही. कारण का माणसांनाच जाण्यासाठी रस्ता नाही तर वाहनं जाणं हा खूप लांबचा प्रश्न आहे. त्यामुळे सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर मानवी पद्धतीनंच हा मलबा हटवण्याचं काम केलं जातंय. आणि एक अशी माहिती मिळते की 90% घरं जी आहेत ती या गर्दीखाली अडकल्याची माहिती मिळते. त्यामुळे आपल्याला आपण कल्पना देऊ शकतो की कशा पद्धतीनं ही दरड कोसळलेली आणि राज्याचे मुख्यमंत्री आता संपूर्ण या परिस्थितीचा आढावा माहिती जी आहे हे घेताना आपल्याला पाहायला मिळतात. विशाल, 25 लोकांना आतापर्यंत रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे. त्वरित त्यांना तिथून वरून खाली आणणं आणि त्यांना आवश्यक अशी प्राथमिक वैद्यकीय सुविधा पुरवणं या दृष्टीने म्हणून यंत्रणा कशा प्रकारे सज्ज आहे?
नाही, विशाल ज्या वेळेला ह्या सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलं होतं त्यांच्यासाठी काही टेंट उभे करण्यात आले होते. जे घटना घडलेली आहे त्याच्या पायथ्याची काही घरं आहेत त्या ठिकाणी या सर्वत्र लोकांची सोय केलेली आहे. अँब्युलन्स सेवा या ठिकाणी आहे. पाण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं सामाजिक संस्था ज्या वेळेला ही घटना घडली असते त्यावेळेस सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोहोचल्या. त्यांच्याकडनं जी मदत करता येईल ती करता आली. मात्र ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी मात्र पोहोचता येत नाही, ही मोठी अडचण झालेली आहे. त्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे काही टेंट उभे करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी आता या लोकांना ठेवण्यात आलेले आहेत. अँब्युलन्स या ठिकाणी आहेत. वैद्यकीय सुविधा जी आहे ती त्वरित लागणारी तिथे सज्ज करण्यात आल्याचं आपण बघतोय. धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आता क्षणाला थेट घटनास्थळावरनं आपल्या बरोबर आहेत. प्रमोदकडे आपण जाऊया. प्रमोद, काय माहिती? तुम्ही बघा, व्हिज्युअल्स मध्ये बघा, या महिला आहेत, या सुखरूप आहेत. रात्रीच्या अंधारामध्ये अशा प्रकारची घटना घडली होती आणि आता त्या सुखरूप आहेत. हे जे जवान आहेत यांना सॅल्यूट, याला मी सलाम करतो की ज्याने त्याला या महिलेला जिवंत काढले. आपण बघत असाल व्हिज्युअल्स मध्ये हे सगळे जवान आहेत. एनडीआरएफचे तुम्ही जवान आहेत का? निसर्ग मित्र संघटनेचे जे पनवेल या ठिकाणांचे जे रेस्क्यू. आणि आपण बघत असाल ह्या महिला आहेत, ह्या व्यवस्थित सुखरूप आहेत. मावशी, तुम्ही व्यवस्थित आहात? अच्छा, व्यवस्थित आहात ना? अच्छा, कधी गेलात आतमध्ये? काय तुम्हाला समजलं कधी? 11 वाजता. रात्री 11 वाजता. अच्छा, मग तुम्ही घरामध्ये होता का? घरामध्ये तुमच्यासोबत